नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपल्या सर्वांच्याच घरी अशा प्रकारचे टॅबलेट जे असतात, जुने पॅकेट असतात टॅबलेटचे, ते घरामध्ये असतात. कारण काय होतं की आपण दवाखान्यात जातो, डॉक्टर आपल्याला टॅबलेट देतात, परंतु आपण काही पूर्ण ते खात नाही. 1-2 तरी शिल्लक तसेच राहतात. मग ते घरामध्ये असेच पडून राहतात. एक्सपायरी झाली की आपण ते टाकूनही देतो किंवा वेळेवरती त्याचं काम झालं, आपण व्यवस्थित बरे झालो की त्या परत वापरत नाही. तसं या गोळ्यांना अजिबात टाकून द्यायचं नाही आहे. आज आपण अतिशय महत्त्वाचा उपयोग या संपलेल्या गोळ्यांचा उपयोग करणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारात शेअर करा. या ठिकाणी पहिली टिप्स होते ती म्हणजे आपल्या इस्त्रीसाठी. आपल्या सर्वांच्याच घरी इस्त्री ही असतेच. मग इस्त्री असल्यानंतर त्याची जी वायर असते, तुम्ही ऑब्झर्व करा, त्याची जी वायर असते इस्त्रीची ती खूप अशी कडक असते. मग तिला एखादा थोडा जरी असा पीळ पडला तरीही तिथे ती कट होते किंवा अशी निघते. मग त्यामुळे आपली संपूर्ण इस्त्री वायरमुळे पूर्ण खराब होते. आता बघा, माझीसुद्धा इस्त्री बघा अशा प्रकारे आपला जी इस्त्रीची जी वायर आहे तिला जर पीळ पडला असेल तर ती लवकर खराब होते आणि त्या ठिकाणी शॉर्ट सर्किटसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. मग त्यावेळेस आपल्याला एक काळजी नेहमी घ्यायची आहे. आता तुम्ही घेतही असाल, तुम्ही अशा प्रकारे जी वायर आहे ती अशा पद्धतीने व्यवस्थित इस्त्रीला गुंडाळून ठेवत असाल, परंतु तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल की ही वायर थोड्याच वेळात किंवा संध्याकाळपर्यंत सकाळी जर लावली तर अगदी 2-3 तासात पुन्हा आहे तशीच होऊन जाते किंवा निघते. तर असं होऊ नये यासाठी आज आपण एक सोपी ट्रिक्स या ठिकाणी वापरणार आहोत. त्यासाठी बघा, इस्त्रीला व्यवस्थित अशा पद्धतीने जी वायर आहे ती अशी व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. आपण जर अशीच वायर गुंडाळून फक्त ठेवून दिली तर ती थोड्या वेळाने लगेच निघून जाते, कारण काही परफेक्ट व्यवस्थित बसत नाही. तर अशा वेळेस बघा, या ठिकाणी मी घरामध्ये तुमच्या मुलांचे म्हणा किंवा तुमचे स्वतःचे म्हणा असे जे घड्याळ असतात जे की खराब झालेले असतात आणि आपण ते काही वापरत नाही, तेच घड्याळ आपल्याला या ठिकाणी एक घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने या वायरला व्यवस्थित असे पॅक करून लावायचं आहे. म्हणजे जसं आपण हातामध्ये घड्याळ घालतो ते सेम त्या पद्धतीने या इस्त्रीच्या वायरला अशा प्रकारे घड्याळ लावायचं आहे. आणि बघू शकता अगदी परफेक्ट हे पॅक असं बसतं आणि आपली जी वायर आहे अजिबात इकडे तिकडे जात नाही किंवा निघणार देखील नाही. आणि हो, चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हाईप करायलासुद्धा विसरू नका. कमेंटच्या साईडलाच हाईपचं ऑप्शन आहे, ते सुद्धा नक्की क्लिक करा. आणि बघा, त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे साडीसाठी. आपल्या महिलांकडे साडींचा भरपूर असा मोठा खजिना असतो. मग कधी काय होतं की आपण ज्या नॉर्मल रेग्युलरच्या साड्या असतात त्यामध्ये ही काटेपिन जी आहे ती इझिली जाते, परंतु ज्या हेवी वर्कवाल्या साड्या असतील किंवा असं स्टोनवाल्या ज्या साड्या असतील किंवा हेवी असे काठ असतात साड्यांना, त्या काठांना ही पिन अजिबात टोचल्या जात नाही. अगदी खूपच नवीन पिन असेल तर ती टोचल्या जाते, परंतु अशी जुनी झालेली जर पिन असेल काटेपिन तर ती अजिबात लावता येत नाही. खूप जास्त वेळ आपला त्यामध्ये जातो आणि सर्वांच्याच सोबत असं होत असेल, कारण माझ्यासोबतसुद्धा असं काही होतं. कारण प्रत्येक वेळेस आपल्याकडे नवीन काटेपिन नसते, जुन्याच काटेपिन आपण नेहमी वापरत असतो. मग त्यात जर अशा टोचल्या गेल्या नाही तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा. मी पण या ट्रिकचा नेहमी वापर करत आलेले आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात. तर आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे नेल कटर, जे की आपल्या सर्वांच्याच घरी असतं. आणि नेल कटरचा तुम्ही एक भाग असतो बघा, आपण नखांना शेप देण्याचा जो भाग असतो त्यावरती या काटेपिनला जे समोरचं जे टोक असतं काटेपिनचं ते व्यवस्थित अशा पद्धतीने घासून घ्यायचं आहे. अगदी जे काटेपिन आहे त्याला थोडासा नॉर्मल असा गंज आलेला असतो किंवा शार्पनेस नसतो. तर अशा प्रकारे जर आपण नेल कटरवरती घासून घेतलं तर कितीही जाड लेयर तुम्ही घेतला तरीही त्यामध्ये अगदी परफेक्ट आपली जी काटेपिन आहे ती लावता येते. आणि बघू शकतात एवढं सगळे लेयर मी एका वेळेस पकडले होते. आणि जी काटेपिन आहे ती अगदी जुनी आहे, सुरुवातीला अगदी टोचल्या जात नव्हतं, पण ही ट्रिक ट्राय केल्यानंतर अगदी माझं काम इझी झालेलं आहे. तर तुम्हीसुद्धा तुम्हाला जर तुमच्याकडे जर काटेपिन असेल आणि वेळेवरती ती जर साडीला टोचल्या जात नसेल किंवा लावता येत नसेल, लागत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही या नेल कटरची हेल्प घेऊन ती नक्कीच लावू शकतात. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि तुमचे आभार देखील मानता येईल.
तर बघा अशा पद्धतीने आपल्या घरामध्ये भरपूर जुने शर्ट असतात. मग त्यामध्ये लहान मुलांचे म्हणा किंवा मोठ्या माणसांचे म्हणा भरपूर टी शर्ट असतात. मग तुम्ही टी शर्ट घेऊ शकतात किंवा असा बटनवाला शर्ट घेतला तरीही चालेल. दोघंही सेम वर्क करतात. तर बघा मी तुम्हाला या ठिकाणी शर्टचा वापर करून दाखवत आहे. तुम्ही सेम या ठिकाणी टी शर्टचा सुद्धा अशा पद्धतीने वापर करू शकतात. तर बघा आपल्या सर्वांकडे भरपूर साड्या असतात. मग त्या साड्या जर व्यवस्थित ठेवल्या नाही तर खराबसुद्धा होत्या. कारण हेवी साड्या आपल्या म्हणजे कांजीवरम पॅटर्न किंवा भरपूर अशा काठपदर साड्या ज्यांना कवर जर घालून ठेवलं नाही तर त्या खराबसुद्धा तेवढ्याच लवकर होतात. म्हणून जर आपल्या साड्या जर व्यवस्थित ठेवायच्या असेल आणि कवरसुद्धा नसेल घरामध्ये, कारण भरपूर साड्या असतात, मग एवढ्या साड्यांना कवर कुठून आणायचं किंवा व्यवस्थित जर सेफमध्ये तुम्हाला ठेवायचं असेल साड्या, तर ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपल्याला घ्यायचं आहे हँगर आणि हँगरवरती मी अशा पद्धतीने साडीला लावून घेतलेलं आहे. आता असं नाही की तुम्ही यामध्ये एकच साडी घेऊ शकता. तुम्ही जर मोठा शर्ट घेतला तर या हँगरमध्ये तुमच्या 3 साड्या अगदी आरामात मावतात. आणि त्यानंतर बघा जे हँगरच्या दोघं बाजू आहे त्या स्लीव्जमध्ये अशा प्रकारे अडकून घ्यायच्या आहे आणि खालची जी बटन आहे साडीवरती व्यवस्थित घेऊन अशा पद्धतीने सर्व बटन लावून घ्यायचे आहे. आणि बघू शकतात अगदी साध्या सोप्या पद्धतीचं आपलं जे शर्टसाठीचं जे साडीसाठीचं जे कवर आहे ते या ठिकाणी जुन्या शर्टपासून तयार झालेलं आहे आणि कुठल्याही प्रकारची मेहनतसुद्धा घेतलेली नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्याकडे टी शर्ट असेल तर वरतून डायरेक्ट असा टी शर्ट तुम्ही घालून देऊ शकतात. अगदी सोपी पद्धत आहे. तसंही आपल्या घरामध्ये भरपूर असे लहान मुलांचे शर्ट म्हणा किंवा मोठ्या माणसांचे शर्ट म्हणा हे असतातच, किंवा तुमच्या स्वतःचे टी शर्ट जर तुम्ही घरी वापरत असाल तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. त्यानंतरची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची युजफुल टिप्स होते ती म्हणजे अशा गोळ्यांच्या पाकिटांसाठी किंवा उरलेल्या गोळ्यांसाठी. तर बघा मी या ठिकाणी एका भांड्यामध्ये किंवा टपामध्ये कशातही तुम्ही पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला ही टॅबलेट जी आहे, गोळी जी आहे ती टाकायची आहे मेल्ट होण्यासाठी. जोपर्यंत पूर्ण जी गोळी आहे टॅबलेट आहे ती पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत तिला व्यवस्थित असंच पाण्यात ठेवायचं आहे. व्यवस्थित असं मी बघा या ठिकाणी तिला व्यवस्थित फोडून घेत आहे जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लाँग होऊ नये, म्हणून मी या ठिकाणी कात्रीच्या मदतीने व्यवस्थित तिला फोडून घेतलं. त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये भरपूर असे व्हाईट कपडे असतात, बनियन म्हणा किंवा लहान मुलांचे शर्ट वगैरे म्हणा, ते कितीही घासले तरी त्यामध्ये एक पिवळसरपणा येतो. शाईन जी आहे कपड्यांची कालांतराने निघून जाते. तर अशा पद्धतीने 1-2 जर टॅबलेट तुम्ही पाण्यामध्ये टाकल्या आणि त्यानंतर आपल्याला जी व्हाईट कपडा जो असतो तुम्हाला जो वाटतोय खराब झाला आहे, पिवळसरपणा जर आलेला असेल तर अगदी 10 ते 15 मिनटं या पाण्यामध्ये व्यवस्थित कपड्याला असं भिजून ठेवायचं आहे. अगदी तुम्ही ऑब्झर्व करा तुमचं जे पाणी आहे ते पिवळसर रंगाचं झालेलं असेल आणि सर्व जे घाण असेल म्हणजे पिवळसरपणा असेल कपड्याला लागलेला तो सुद्धा अगदी आरामात निघून जातो. नक्की ट्राय करून बघा. सर्व ट्रिक जर आवडल्या असेल तर एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.